जनवैशा जागर स्त्री शक्तीचा या महिला दिन निमित्त स्पेशल एपिसोड मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते। अनेक क्षेत्रात महिला आघाडीवरती येऊन कार्य करत आहेत, स्वतःचं नाव अनेक क्षेत्रात गाजवत आहेत। तर अशाच काही महिलांची या सप्ताहात आपण मुलाखत घेणार आहोत। तर आज आपल्या ह्या स्पेशल एपिसोड मध्ये आपल्या सोबत आहेत ठाणे महापालिकेतील महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलातील काही महिला। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मॅम, तुम्ही एक सुरक्षा रक्षक म्हणून कार्य करत आहात, काय सांगाल, कसा काय प्रवास होता आतापर्यंतचा आणि या दलात तुम्ही काम करत आहात, तर त्याबद्दल काय सांगाल, कसं वाटतंय इथे काम करून? नमस्कार, मी महिला मुख्य सुरक्षा रक्षक सुषमा प्रवीण भोज. मी ठाणे महानगरपालिका येथे कर्तव्यास असून माझा प्रवास तसा पाहिला तर सोपा नव्हता। गावाकडची मुलगी मुंबईसारख्या ठिकाणी येऊन सेटल होणं साधन होतंच, त्या खडतर प्रवासातूनही मी आज इथपर्यंत पोहोचले। मला इतर लोकांना हे सांगायचं आहे, इतर महिलांना हे सांगायचं आहे महिला दिनाच्या औचित्य साधून, की महिलांनी चूल आणि मूल करून घरात न बसता बाहेर पडावं। आणि माझ्यासारखं नसेल तर आणखी काही आहेत ऑप्शन्स, तिथे तुम्ही जॉब करू शकता, पण तुम्ही घर अबला न राहता सबला बनावं। गव्हर्नमेंट तर्फे महिला सक्षमीकरणासाठी काही स्कीम्स लागू केल्यात किंवा योजना लागू केल्या, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, माझं नाव मनीषा दिनेश पोद्दार. मी महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये 7 वर्षापासून काम करते। जर गव्हर्नमेंटच्या योजनांबद्दल म्हटलं गेलं तर गव्हर्नमेंट आता लेडीजसाठी ज्या पण महिलांसाठी योजना काढतायत त्या खूपच चांगल्या प्रकारे काढतायत, म्हणजे त्यांना त्याची खूप मदत होते महिलांना। आणि मला असं वाटतं की ह्या सोबतच जर महिलांना रोजगार मिळवून दिला तर मला असं वाटतं की तेही त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि 4 पैसे कमवून त्यांच्याही 4 पैसे स्वतः कमवल्यावरती जो आत्मविश्वास निर्माण होईल त्याच्याने अजून महिला पुढे जाऊ शकतात। तर मला असं वाटतं की त्यासोबतच रोजगार दिला तर महिला अजून सक्षम होऊ शकतात। तुमच्यासारखं जर कोणाला MSF मध्ये यायचं असेल तर कशी काय तयारी केली पाहिजे? नमस्कार, माझं नाव हर्षदा मनोज शिंदे. मी महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये 10 वर्ष झाले नोकरी करत आहे। आणि जर महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये स्त्री किंवा पुरुष यांना कोणालाही जर इथे यायचं असेल तर जे पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत आहेत, जे पोलीस भरती होण्यासाठी, तर जे वेटिंगला राहत आहेत त्यांनी निराश न होता महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये येण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात। वर्दी घालण्याची जी लोकांची स्वप्न असतात ते महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये येऊन सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता। हेही डिपार्टमेंट चांगलं आहे आणि तुम्ही वर्दीमध्ये लोकांची मदत करू शकाल। महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तुमचा हा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि परत एकदा तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।